म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजीचे फक्त शब्द वापरायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय की अरे मी त्याला ट्राय केलं खूप कॉल करण्याचा, परंतु त्याने काही रिसीव्ह नाही केला. मला त्याचा ॲड्रेस प्लीज पाठवशील, मी त्याला काहीतरी गिफ्ट सेंड करणार आहे. मग आता या शब्दामध्ये मराठीत तर बोललोच मी, परंतु डेलिबरेटली मी काय केलं, सेंड, रिसीव्ह, ॲड्रेस असे शब्द मी वापरले. तर मग सुरुवातीच्या काळात यू जस्ट नीड टू यूज सम इंग्लिश वर्ड्स. आज एखादा शब्द वापरला तर उद्यापासून एखादा फ्रेज, एखादं इडियम किंवा एखादं हे असेल, एखादा छोटे छोटे सेंटेन्सेस जे असतील इंग्लिशचे. फॉर एक्झाम्पल काय, नाईस टू मीट यू वगैरे, हाऊ आर यू, आय एम गुड. Hello, this is Rahul. Welcome to my channel Language Solutions Marathi. I'm Rahul Pawar and I'm a PhD scholar of English. And in this video, I'll be talking about the changes that you can make on a daily basis and how this can change your English drastically. तर पूर्णतः व्हिडिओ इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल. तुम्ही डेली बेसिसवरती कुठले चेंजेस करू शकता ज्याच्या माध्यमातून तुमची इंग्रजी पूर्णपणे बदलू शकते, आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इंग्रजी शिकण्यासाठी कुठले 5 चेंजेस तुम्ही करणं गरजेचं आहे त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो द पहिली गोष्ट आहे ती, यू नीड टू चेंज द सेटिंग ऑफ युअर मोबाईल फ्रॉम हिंदी और मराठी टू इंग्लिश. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही जी काही गोष्ट वापरत असाल डेली बेसिसवरती, त्याची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज तुम्हाला मराठी किंवा हिंदीमधून इंग्लिशमध्ये करायची. त्याचं कारण असं की दिवसात कितीतरी वेळा आपण आपला मोबाईल, आपला लॅपटॉप कितीतरी वेळा आपण चेंज करत असतो, बघत असतो, नोटिफिकेशन्स पडत असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजेच काय की तुमची नजर ज्या गोष्टीवरती जास्त प्रमाणात जाते ती गोष्ट जर इंग्लिशमध्ये असेल तर इट विल रिअली हेल्प यू क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट अराउंड यू. म्हणजे तुमच्या आजूबाजू इंग्रजीचं वातावरण तयार करण्यासाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. आता सांगायला किंवा ऐकायला ही गोष्ट खूप क्षुल्लक वाटू शकते किंवा इट कॅन फील अ लिटल व्हेरी ट्रिवियल थिंग फॉर यू, किंवा खूप बेसिक गोष्ट आहे असं सांगू शकतो. परंतु तुमचा आजूबाजू इंग्रजीचं वातावरण तयार करण्यासाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. तर यू नीड टू चेंज द सेटिंग ऑफ युअर मोबाईल फ्रॉम मराठी और हिंदी टू इंग्लिश इटसेल्फ. कारण का तुम्हाला वातावरण तयार करण्यासाठी तुमच्या आजूबाजू जे बोललं गेलं आहे, तुम्ही जे बघताय, तुम्ही जे वाचताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. त्यासाठी यू जस्ट नीड टू चेंज द सेटिंग ऑफ युअर मोबाईल. दिस इज द फर्स्ट थिंग. द सेकंड चेंज दॅट यू नीड टू मेक इज चेंजिंग युअर अल्गोरिदम. म्हणजेच काय की यूट्यूबचा जो अल्गोरिदम असतो, यूट्यूब असेल, कुठलाही सोशल मीडिया असेल, त्याचा एक अल्गोरिदम असतो. आता अल्गोरिदम म्हणजेच काय की जे तुम्ही पाहता, जे तुम्ही ऐकता, ज्या गोष्टीवरती जास्त तुम्ही जास्त टाईम स्पेंड करता. फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघितला स्पोर्ट्सवरती, मग स्पोर्ट्सवरती एखादा व्हिडिओ बघितला किंवा त्याला लाईक केलं, तुम्ही एखाद्या विराट कोहलीचा एखादा व्हिडिओ बघितला आणि त्याला लाईक केलं, तर तुम्हाला लाईक केल्यामुळे किंवा तुम्ही जर 2-3 मिनिट जर तो व्हिडिओ जर बघितला असेल तर एआयला काय वाटतं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे असतं ते काय म्हणतं की बाबा या माणसाला या प्रकारचे व्हिडिओज खूप जास्त प्रमाणात आवडतात. तर मग काय करतो यूट्यूब, काय करतो एआयच्या मदतीनं तुम्हाला जास्तीत जास्त विराट कोहलीचे किंवा स्पोर्ट्सबद्दलचेच व्हिडिओ जास्त प्रमाणात दाखवतो. त्याचं कारण असं की तुमचा जो एंगेजमेंट आहे, तुमची जी एंगेजमेंट आहे, म्हणजेच काय की तुमचा इंटरॅक्शन त्या व्हिडिओसोबत जास्त प्रमाणात दाखवला जातो, आणि त्याच माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त स्पोर्ट्सचे व्हिडिओ म्हणजे सजेस्ट केले जातात किंवा रेकमेंड केले जातात. तर याचा फायदा इंग्लिश शिकण्यासाठी कसा करावा, तर काय करायचं, आता जर हा माझा व्हिडिओ जर यूट्यूबला बघत असाल समजा, तर मग व्हॉट यू नीड टू डू इज, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं किंवा त्याला थोडा वेळ बघितलं किंवा तुम्ही त्याला लाईक केलं, तर काय होईल, यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळेल की दिस पर्सन इज ट्राईंग टू लर्न इंग्लिश. ह्या माणसाला इंग्रजी शिकायची आहे, त्यामुळेच तो माणूस हा व्हिडिओ बघतोय. तर मग काय करेल यूट्यूब तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात इंग्रजी कशी शिकायची, इंग्रजी शिकवण्याचे टीचरचे किंवा वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवत राहील, वेगवेगळ्या जाहिरातीसुद्धा तुम्हाला दाखवत राहील. तर मग काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं अल्गोरिदम पहिल्यांदा चेंज करायचं आहे. म्हणजेच काय की तुमच्या अल्गोरिदमला कळालं पाहिजे, मग ते कुठलंही असू दे, मग तुमचं सोशल मीडिया, इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब असू दे, फेसबुक असू दे, स्नॅपचॅट असू दे, व्हॉट्सअप असू दे, वॉट एव्हर यू यूज ऑन अ डेली बेसिस, यू नीड टू लेट दॅट थिंग नो दॅट की यू आर ट्राईंग टू लर्न इंग्लिश. म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकताय हे तुमच्या यूट्यूबला कळावं, तुम्ही इंग्रजी शिकताय किंवा शिकायची आहे तुम्हाला हे तुमच्या इंस्टाग्रामला पण कळावं. म्हणजे काय, जास्तीत जास्त तुम्ही तेच व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला जेवढं काही दाखवलं जाईल, जेवढं काही तुम्ही स्क्रोल करताल, मग तुम्ही यूट्यूबला स्क्रोल करा किंवा तुम्ही इंस्टाग्रामला रील्स स्क्रोल करा, कुठे जरी असलात तरी तुमच्या आजूबाजू जेवढं काही तुम्ही डेटा, तुम्ही जो काही डिजिटल डेटा कन्झ्युम करताय ऑन अ डेली बेसिस, आता साधारणतः जरी बघितलं तर एखाद्या माणसाचा डेली ॲव्हरेज जो आहे मोबाईल यूज करण्याचा तो 5 ते 6 तास तरी आहेच. म्हणजेच काय की तुम्ही इंस्टाग्रामला
किंवा टोटल सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा वापर जर बघितला तर आपण 5 ते 6 तास कुठल्याही माणसाचा आहे, मग तो माणसाचा जॉब जरी करत असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी करत असेल तरी, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की जे तुम्ही बघताय त्या गोष्टीमध्ये इंग्रजी आणायची थोडी थोडी. मग ती कशी आणायची? जर तुम्हाला स्पोर्ट्स आवडत असेल, तुम्हाला मीडिया म्हणजे न्यूज आवडत असेल, तुम्हाला एखादा मूवीज आवडत असेल, सुपरस्टार आवडत असेल, स्टँडअप कॉमेडी आवडत असेल किंवा कुठलीही गोष्ट जी काही तुम्हाला गोष्ट आवडते ती गोष्ट तुम्हाला इंग्रजीमध्ये बघायला सुरुवात करायची. आता इंग्रजीमध्ये अवेलेबल नाही अशातला काही भाग नाही. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत आहे, आवडते आणि त्या टॉपिकवरती इंग्रजीमध्ये काहीच अवेलेबल नाही असं कधीच नसू शकतं. सो इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. सो तुम्हाला ते इझिली मिळून जाईल. परंतु तुमचा जो अल्गोरिदम आहे, तुमच्या सोशल मीडियाचा जो अल्गोरिदम आहे त्याला कळायला पाहिजे की यू आर ट्राईंग टू लर्न इंग्लिश. आणि हे कसं कळेल? जर तुम्ही एखादा इंग्लिशचा व्हिडिओ बघताय, त्याला लाईक करताय, त्याला सबस्क्राईब करताय, तर यूट्यूबला कळेल. तसंच सेम गोज फॉर ऑल द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, इंस्टाग्राम, यूट्यूब और स्नॅपचॅट और फेसबुक. सो मग तुम्हाला ही गोष्ट करायची, यू नीड टू चेंज युअर अल्गोरिदम अँड लेट देम नो दॅट यू विश टू लर्न इंग्लिश अँड यू नीड सम हेल्प विथ लर्निंग इंग्लिश. आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ कन्झ्युम केला जाईल. आता याच गोष्टीला जोडून तिसरी गोष्ट जी आहे, म्हणजे द थर्ड थिंग दॅट यू नीड टू चेंज, म्हणजे तिसरी जी गोष्ट आहे जी तुम्ही डेली बेसिसवरती चेंज करायची किंवा करायची, ती ज्याने तुमची इंग्रजी खूप जास्त चांगली होईल किंवा इम्प्रूव्ह होईल थोडक्यात म्हणायचं झालं तर ती गोष्ट आहे की यू जस्ट नीड टू लिसन टू इंग्लिश ॲटलिस्ट फॉर 1 or 2 hours अ डे. आता तुम्हाला इंग्रजी ऐकायची म्हणजे दिवसातून 1 ते 2 तास तुम्हाला इंग्रजी ऐकायची. त्याचं कारण काय की कुठलीही भाषा आपण पहिले ऐकतो आणि त्याच्यानंतर शिकतो. म्हणजेच काय की इंग्रजीचे जे 4 स्किल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा LSRW असं आहे. म्हणजे सुरुवात आपण कशाने करायची की लिसनिंगने. आता तुम्ही मराठी शिकलात तर मग यू डिड नॉट गो टू एनी स्कूल. तुम्ही 5-6 वर्षापर्यंत कुठल्या शाळेत गेला नाही तरी पण तुम्हाला मराठी बोलायला आली. त्याचं कारण असं होतं की तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश ऐकली. यू आर जस्ट लिसनिंग टू द पीपल अराउंड यू आणि ॲज अ चाइल्ड यू कुड कॅच सम वर्ड्स. पापा मन, आई मन वगैरे, काका मन, दादा मन, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडं थोडं कॅच करत राहतो. त्याचाच फायदा आपल्याला कसा घ्यायचा आहे की आपल्याला इंग्रजी जास्तीत जास्त प्रमाणात ऐकायची. आता सुरुवातीच्या काळात असं असू शकतं की एखादा माणूस जो इंग्रजी बोलतो तो आपल्याला कळणार नाही, समजणार नाही किंवा इंग्रजी जरा समजायला थोडी अवघड जाऊ शकते. आता तुम्ही डिरेक्टली जम्प करून तुम्ही ब्रिटिश किंवा अमेरिकन इंग्लिश बघायची किंवा वाचायची असं नाही आहे. यू कॅन स्टार्ट विथ द बेसिक्स. इंडियन पीपल जे आहेत, समजा मोस्ट ऑफ द पीपल हू आर लाईक इंडियन यूट्यूबर्स असू दे, इंडियन क्रिएटर्स असू दे, इंडियन सोशल मीडिया स्टार्स किंवा तुम्हाला जे कोणी आवडत असेल त्याला फक्त इंग्लिशमध्ये बघा. सुरुवातीच्या काळात इंडियन लोकांची इंग्रजी जर कळायला लागली खूप चांगल्या प्रकारे तर मग हळूहळू तुम्ही ब्रिटिश किंवा अमेरिकनकडे जाऊ शकता. आता कुठल्याही गोष्टींना प्रॅक्टिस आणि हळूहळू तुमचा जो हॅबिट जी आहे, यू जस्ट नीड टू गेट इन टू हॅबिट ऑफ लिसनिंग टू इंग्लिश. आणि कधी आज 5% कळेल, उद्या 10%, 15%, 20% असं करत करत एक अशी वेळ येईल ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजी बोललेली पूर्णपणे समजेल, ऐकल्यानंतर सुद्धा समजेल, इवन इफ यू डोंट लुक ॲट द व्हिडिओ. म्हणजे व्हिडिओमध्ये न पाहता नुसतं जरी ऐकलं तुम्ही तरी तुम्हाला इंग्लिश पूर्णपणे कळेल. तर ही तिसरी गोष्ट तुम्ही करायची जी की 1 ते 1.5 तास किंवा 1 ते 2 तास ऑन अ डेली बेसिस यू शुड लिसन टू इंग्लिश. मग आता तुम्ही पॉडकास्ट ऐका किंवा न्यूज ब्रॉडकास्टिंग ऐकू शकता किंवा कुठलीही गोष्ट ऐकू शकता किंवा क्रिकेट कॉमेंट्री ऐकू शकता. आता तुम्हाला IPL आवडत असेल, वर्ल्ड कप आवडत असेल, यू जस्ट नीड टू लुक ऑर लिसन टू इंग्लिश. आता एकच कंडिशन काय की तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजी तुम्ही ऐकायची. आणि हे नुसतंच ऐकायची नाही आहे तर तुम्ही ते ऑब्झर्व करायची की लोक कसे बोलतात, लोकांचा उच्चार कसा असतं, या शब्दाचा उच्चार कसा केला, त्या शब्दाचा उच्चार कसा केला, हे शब्द बोलताना असं सांगितलं का, किंवा टोन पण असतात भाषेमध्ये की काही शब्दांचे उच्चार असे केले जातात, या टोनमध्ये बोललं तर असं त्याचा अर्थ होतो, रागात असं बोलतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. तर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ही तिसरी गोष्ट आहे ज्याच्याने तुमची इंग्रजी खूप चांगल्या प्रमाणात सुधारू शकते. आता चौथी गोष्ट कुठली, तर तुम्हाला डेली बेसिसवरती इंग्रजी बोलायची. डेली बेसिसवरती इंग्रजी बोलायची, परंतु कशी बोलायची, डेलिबरेटली बोलायची. डेलिबरेटली म्हणजे मुद्दाम म्हणून, जाणून बुजून तुम्हाला इंग्रजी बोलायची. आता तुम्हाला इंग्रजी कितपत येते नाही येते या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही आज इंग्रजी बोलायची तर आज थोडे तरी बोलायला सुरुवात करायची. आता मी नाही म्हणत की तुम्ही एका दिवसात फ्लुएंट होताल किंवा एका दिवसात तुम्ही सगळे इंग्रजी बोलू शकता किंवा बोलायला पाहिजे. यू डोंट फोर्स युअर सेल्फ. किंवा प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, ठराविक वेळ असतो, त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी येतात. परंतु व्हॉट इज इन आवर हँड इज टू ट्राय. आपल्या हातात काय की आपण ते ट्राय करू शकतो. परंतु ते कसं करायचं, तर आता दिवसातून ॲज आय सेड दॅट की कुठलाही माणूस आज 5 ते 6 तास मोबाईल वापरतो.
म्हणजेच काय की तो सोशल मीडिया पण वापरतो आणि दिवसातून आपण कुठल्याही माणसाला, मित्राला, मुलाला किंवा कुणालाही, समजा नाही काय की मित्र असू दे किंवा ओळखीचा असू दे, घरातला असू दे, कुणालाही असू दे, आपण चॅटिंगच्या माध्यमातून थोडं तरी बोलतोच. म्हणजेच काय की आपला जो कॉन्व्हर्सेशन आहे तो जास्तीत जास्त करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जर असला तर आपण टायपिंग करून त्या माणसाला बोलतो, म्हणजे चॅटिंग करत बसलेलो असतो. मग सुरुवातीच्या काळात तुम्ही काय करू शकता, जो माणूस इंग्रजी तुमच्यापेक्षा चांगली बोलतो थोडीशी, त्या माणसाला इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता कधी कधी याने कॉन्फिडन्स पण लो होतो बरं का, कारण का समोरच्या माणसाची इंग्रजी खूप चांगली असते. परंतु तुम्ही चॅटिंगवर इंग्रजी का बोलायला पाहिजे सुरुवातीच्या काळात, त्याचं कारण असं की तुम्हाला चॅटिंग, त्या माणसाने एक मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला टाईम मिळेल, तुम्हाला वेळ मिळेल की तुम्हाला विचार करायचा आहे आणि तुम्ही तो इंग्रजीमध्ये कसं बोलता येईल त्याला ते तुम्ही बघू शकता. परंतु जर फेस टू फेस जर असेल तर तो माणूस इंग्रजी एक शब्द बोलला, हाव आर यू म्हणलं की तुम्हाला हाव आर यूचं काय उत्तर द्यायला पाहिजे हे लगेच सांगायचं आहे. परंतु चॅटिंगवरती तसं नाही आहे. यू विल हॅव युअर टाईम, म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ दिला जाईल आणि त्यानुसारच तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे. मग त्याच्यामुळे काय होईल, यू विल बी गिवन अ लॉट ऑफ टाईम टू थिंक अँड देन यू कॅन आर्टिक्युलेट युअर थॉट्स इन इंग्लिश. मग तुम्ही तुमचे विचार इंग्रजीमध्ये मांडू शकता. मग हे झालं आज. मग उद्या काय करायचं की आज एखाद्या, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजीचे फक्त शब्द वापरायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय की अरे मी त्याला ट्राय केलं खूप कॉल करण्याचा, परंतु त्याने काही रिसीव्ह नाही केला. मला त्याचा ॲड्रेस प्लीज पाठवशील, मी त्याला काहीतरी गिफ्ट सेंड करणार आहे. मग आता या शब्दामध्ये मराठीत तर बोललोच मी, परंतु डेलिबरेटली मी काय केलं, सेंड, रिसीव्ह, ॲड्रेस असे शब्द मी वापरले. तर मग सुरुवातीच्या काळात यू जस्ट नीड टू यूज सम इंग्लिश वर्ड्स. आज एखादा शब्द वापरला तर उद्यापासून एखादा फ्रेज, एखादा इडियम किंवा एखादं हे असेल, एखादा छोटे छोटे सेंटेन्सेस जे असतील इंग्लिशचे, फॉर एक्झाम्पल काय, नाईस टू मीट यू वगैरे, हाऊ आर यू, आय एम गुड, गुड मॉर्निंग वगैरे, किंवा गुड नाईट, टेक केअर, हे तर एकदम डेली बेसिसला सोशल मीडियाला सारखेच यूज करतो समजा. परंतु छोटे छोटे सेंटेन्सेस का होईना पण तुम्हाला यूज करायचे आहेत. आणि वेन यू आर लर्निंग इंग्लिश यू नीड टू ऑब्झर्व पीपल. लोक इंग्रजी बोलताना कसे बोलतात, त्यांचा उच्चार कसे होतात, त्यांचं बोलणं कसं केलं जातं, म्हणजे नाही काय की हाऊ डू दे स्पीक, त्यांचा उच्चार करण्याची पद्धत कशी आहे, कुठला शब्द कसा बोलला जातो, काय केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. तर मग डेली बेसिसवरती दिवसातून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं सुरुवातीच्या काळात बोला. तर चौथीची गोष्ट आहे ती काय करायची, तुम्हाला इंग्रजी जास्त प्रमाणात लिहायची म्हणजे काय करायचं आहे, आता हाऊ टू थिंक इन इंग्लिश नावाचा जो व्हिडिओ, ही जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल बोलतोय मी. सो हाऊ टू थिंक इन इंग्लिश हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता याच्यावरती मी खूप डिटेल्ड आणि चांगला व्हिडिओ बनवणारच आहे. तरी पण सध्या हे सांगतो तुम्हाला की हाऊ टू थिंक इन इंग्लिश. तर तुम्हाला काय करायचं, एक बेसिक गोष्ट तुम्ही काय करू शकता की एक नोटबुक घ्यायची आणि दिवसातून जे काही तुम्ही केलं, जे काही गोष्टी तुम्ही केल्या, जे काही करायच्या होत्या, टू डू लिस्ट असू दे किंवा किराणा आणायचं आहे, कोणाला बोलायचं आहे, काही काम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या 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 इंग्रजीमध्ये लिहायचा प्रयत्न केला. काय, आय कॉल्ड माय फ्रेंड किंवा आय कॉल माय फ्रेंड, असं सुरुवाती काळात चुकू द्या, सेंटेन्स चुकू द्या, ग्रॅमर चुकू द्या, सगळ्या गोष्टी चुकू द्या, नाही काय अडचण. परंतु ॲटलिस्ट तुम्ही आज 1 ते 2 सेंटेन्स लिहिले किंवा आज जर एक पॅरेग्राफ लिहिला तर उद्या थोडंसं लिहू शकतात. म्हणजेच काय की तुम्हाला जे काही वाटतं, ज्या काही गोष्टी आहेत जास्तीत जास्त प्रमाणात लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला लिहित असताना तुम्ही काहीतरी विचार करून लिहिणार. म्हणजेच काय की तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करणार. म्हणजेच काय, आपला जो एम जो आहे तो अचीव केला जातोच आहे ना. कारण का, व्हॉट वी आर एमिंग ॲट इज हाऊ टू थिंक इन इंग्लिश अँड वी आर ऑलरेडी थिंकिंग इन इंग्लिश वेन वी आर रायटिंग समथिंग. सो मग ही एक गोष्ट तुम्हाला जास्त प्रमाणात करणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून काय होईल, तुमची इंग्रजी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात डेव्हलप होईल. थँक्यू सो मच फॉर ट्युनिंग इन. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हाऊ टू थिंक इन इंग्लिश किंवा इंग्रजीमध्ये विचार कसा करावा आणि मदर टंग मराठीचा किंवा नाही काही आपण आपल्या भाषेचा, मातृभाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्यावरती परिणाम झालेला असतो. म्हणून आपल्याला इंग्लिशमध्ये जास्त प्रमाणात पटकन विचार करता येत नाही. पटकन इंग्लिश, आता विचारच केला नाही तर पटकन इंग्लिशमध्ये बोलता पण येणार नाही. मग या गोष्टीवरती काय उपाय असू शकतात डेली बेसिसवरती आणि सायंटिफिकसुद्धा. म्हणजे आय एम अ लँग्वेज टीचर, सो मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की कुठल्या गोष्टीने जास्त प्रमाणात लवकर इंग्रजी येऊ शकते किंवा कुठली भाषा शिकली जाऊ शकते. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब and we'll meet you very soon. Thank you so much.